आणि यानंतर थेट नागपुरात जाऊयात। बच्चू कडूंच्या भेटीसाठी मनोज जरांगे पाटील नागपुरात दाखल झालेले आहेत। अगदी थोड्याच वेळात या दोघांमध्ये चर्चा सुद्धा होणार आहे। तर बच्चू कडूंच्या भेटीसाठी मनोज जरांगे सध्या नागपुरात आहेत आणि एकंदरीतच जरांगे पाटलांनी बच्चू कडू यांच्या या महाएल्गार मोर्चासाठी या लढ्यासाठी पाठिंबा दर्शवलेला आहे। तर नागपुरात सध्या बच्चू कडूंचं आंदोलन सुरू आहे आणि याच आंदोलनस्थळी जरांगे पाटील सुद्धा पोहोचलेले आहेत। विविध शेतकरी नेते आणि अनेक नेते यांचा या आंदोलनामध्ये सहभाग असतानाच आता स्वतः जरांगे पाटील हे नागपुरात पोहोचलेत, आंदोलनस्थळी दाखल झालेले आहेत आणि या लढ्यामध्ये ते बच्चू कडू यांच्या सोबत सहभागी झालेले आहेत। यापूर्वी जरांगे पाटलांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली होती आणि पाठिंबा थेट दर्शवण्यासाठी ते आता नागपुरात आलेले आहेत। दरम्यान आज बच्चू कडू हे मुंबईमध्ये येणार आहेत। ते सायंकाळी रवाना होतील अशी माहिती मिळते, कारण मुंबईमध्ये आज त्यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा होणार आहे आणि एकंदरीतच या महाएल्गार मोर्चा संदर्भात काय तोडगा निघतो हे पाहणं अत्यंत गरजेचं असेल। सरकार पातळीवर आज चर्चा केली जाईल, त्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दोन्ही उपमुख्यमंत्री यांचा समावेश असेल आणि महत्त्वाच्या नेत्यांसोबत चर्चा केल्यानंतर एकंदरीतच या बैठकीमध्ये, मुंबईमध्ये होणाऱ्या बैठकीमध्ये काय तोडगा निघतो हे पाहायचं आहे। मात्र आता जरांगे पाटील हे बच्चू कडू यांच्या भेटीला दाखल झालेले आहेत। प्रवीण मुधोळकर आपल्यासोबत आहे, त्यांच्याकडनं अधिकची अपडेट जाणून घेऊयात। प्रवीण, मनोज जरांगे पाटील हे वर्धा मार्गे बाय रोड इथे दाखल झालेले आहे आणि बच्चू कडू यांचं जे आंदोलन सुरू आहे गेल्या 4 दिवसापासून अमरावतीत 1 दिवस आणि 3 दिवस नागपुरात, या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी दाखल झालेले आहे। स्क्रीनवर जे व्हिडिओ दिसत आहेत त्याच्या दिसत आहे की चर्चा दोन्ही नेत्यांमध्ये सुरू आहे। मनोज जरांगे यांनी जेव्हा आंदोलन केलं होतं तेव्हा बच्चू कडू यांनी भेट देऊन त्यांना पाठिंबा दिला होता। तेव्हा आता या आंदोलनात सुद्धा शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत, इतर प्रश्न आहेत, त्यात पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे दाखल झालेले आहेत। आज संध्याकाळी 7 वाजता सह्याद्री गेस्ट हाऊस मध्ये बैठक बोलण्यात आलेली आहे आणि त्या बैठकीला बच्चू कडू हे त्यांच्या सहकाऱ्यांसोबत, इतर शेतकऱ्यांसोबत जाणार आहेत। 12:55चं विमान आहे आणि 12:55 वाजता बच्चू कडू इथून जातील। मग बच्चू कडू इथून गेल्यानंतर हे आंदोलन जे सध्या सुरू आहे ते आंदोलन या मंगल कार्यालयामध्ये कायम राहील असं बच्चू कडूंचं म्हणणं आहे। पाऊस येतोय रात्रीपासून नागपुरात, त्यामुळे ज्या पटांगणावर ते आंदोलन होतं तिथे चिखल साचला आहे, त्यामुळे हे आंदोलन इकडे मंगल कार्यालयामध्ये शिफ्ट करण्यात आलं आहे। मनोज जरांगे हे स्वतः इथे पाठिंबा देण्यासाठी आलेले आहे, त्यामुळे मुंबईच्या आजच्या बैठकीमध्ये काय होतं आणि कर्जमाफी, कर्जमुक्ती संदर्भात काय होतं या संदर्भात लक्ष लागलं आहे। पण मनोज जरांगे हे काही त्या बैठकीला जाणार नाही आहेत, कारण की मनोज जरांगे पाटील हे कधीच मंत्रालयात जात नाही, त्यामुळे ते या बैठकीला येणार नाही असं बच्चू कडू यांचं म्हणणं आहे। त्यामुळे बच्चू कडू या बैठकीला असतील, त्यांना अजित नवले शेतकरी नेते या बैठकीला असतील, विदर्भातून वामनराव चटप हे माजी आमदार आहे, विदर्भात ते या बैठकीला असतील, रविकांत तुपकर या बैठकीला असतील, महादेव जानकर हे या बैठकीला असतील, राजू शेट्टी या बैठकीला असतील। त्यामुळे यांच्या व्यतिरिक्त स्थानिक जे कोकण, मराठवाडा इथचे जे बच्चू कडू यांचे सहकारी आहेत ते एक या बैठकीला असतील, पण मनोज जरांगे पाटील हे काही या बैठकीला जाणार नाहीये असं बच्चू कडू यांचं म्हणणं आहे। बरोबर। प्रवीण, जरांगे पाटलांनी आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी आणि अधिक या संदर्भात आता पाठिंबा दर्शवण्यासाठी ते स्वतः आंदोलनामध्ये, मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। हे दोन्ही नेते जरांगे पाटील आणि बच्चू कडू आता माध्यमांशी बोलण्याची शक्यता आहे का? हो, मनोज जरांगे पाटील आता थोड्याच वेळात त्यांची भूमिका स्पष्ट करतील आणि आता मनोज जरांगे पाटील इथे आलेले आहेत आणि त्यांचं भाषण तिथे पहिलं आहे। भाषण देऊन ते त्यांची भूमिका, म्हणजे त्या पद्धतीनं आतापर्यंत आंदोलन मनोज जरांगे पाटील यांनी केले आणि मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन करून मराठा समाजासाठी जे GR काढले त्या संदर्भात मराठा समाज, कुणबी समाज हा मुख्यत्वे करून शेती व्यवसायाशी निगडीत आहे, त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रश्न हे सुद्धा मराठा समाजाचे प्रश्न आहे असं जरांगे यांनी यापूर्वी सांगितलं आणि राज्याच्या शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात जरांगे पाटील यांनी त्यांच्या आंदोलनात काही मुद्दे उपस्थित केले होते। त्यामुळे आता हे शेतकऱ्यांसाठीचं हे जे आंदोलन आहे बच्चू कडू यांचं, या आंदोलनाच्या अनुषंगानं जरांगे पाटील काय बोलतात त्याकडे लक्ष लागणार। पण एकंदरीतच या पावसामुळे हे आंदोलन आता एका हॉलमध्ये आलंय, रस्ते मोकळे झालेले आहेत आणि पटांगणात चिखल साचला आहे, त्यामुळे आता एका मंगल कार्यालयामध्ये परिसरातल्या हे आंदोलन आता केलं जात आहे।
निश्चित. प्रवीण, आणखी एक महत्त्वाचं, सायंकाळी बच्चू कडू हे मुंबईमध्ये दाखल होणार आहेत आणि तिथे जरांगे पाटील आता सहभागी झालेले आहेत मोर्चामध्ये. किती दिवसांचा हा मुक्काम असेल? पूर्णतः जितके दिवस आंदोलन मोर्चा हा सुरू राहील तितके दिवस जरांगे पाटील यामध्ये सहभागी होणार आहेत का? याविषयी काही स्पष्टता आली आहे? नाही, जरांगे पाटील भेट देऊन आता तात्काळ परत निघतील. जरांगे पाटील समृद्धी महामार्गाने नागपूरला दाखल झाले. इथे भेट दिल्यानंतर, प्रतिक्रिया दिल्यानंतर, या आंदोलनाच्या संदर्भात आपली भूमिका जाहीर केल्यानंतर ते तात्काळ छत्रपती संभाजी नगर मार्गे त्यांच्या गावाला पोहोचतील आणि बच्चू कडू आणि त्यांचे सहकारी हे सुद्धा मुंबईला 12:55 विमानाने निघतील. दरम्यान हे उद्या बच्चू कडू आणि सहकारी परत नागपूरला येतील. या जवळपास 24 तासाच्या काळामध्ये आंदोलन जे आहे ते इथं असं पद्धतीनं कायम राहील. त्यामुळे बच्चू कडू इथून जवळपास 12 वाजता निघतील आणि मनोज जरांगे पाटील हे सुद्धा इथे कार्यक्रम हा संपला की इथे त्यांच्या गावाला परत जातील. प्रवीण, काही निवडक सहकाऱ्यांसह जसं आपण सांगितलं बच्चू कडू हे मुंबईला रवाना होणार आहेत. कोणाकोणाचा यामध्ये समावेश असेल याविषयी काही घोषणा बच्चू कडू यांनी केलेली आहे? कधीपर्यंत ते याची घोषणा करतील? बच्चू कडू यांनी एनडीटीव्ही मराठीशी थोड्या वेळापूर्वी बोलताना सांगितलं की जी बैठक सह्याद्री अतिथीगृहामध्ये मुख्यमंत्र्यांसमोर होणार आहे, त्या बैठकीमध्ये या आंदोलनाला यांनी पाठिंबा दिला त्या शेतकरी नेते आणि राजकीय नेते यांचा सहभाग असणार आहे. यात सर्वात महत्वाचं म्हणजे मनोज जरांगे पाटील हे काय या बैठकीला उपस्थित राहणार नाही, कारण की सरकार दरबारी ते कधीच जात नसतात. आता राहतो प्रश्न, उपस्थित कोण राहणार? तर वामनराव चटप हे विदर्भात पहिलं नाव आहे, जे विदर्भवादी नेते आहेत, शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आहेत, ते उपस्थित राहणार. हे माजी आमदार आहेत. त्यासोबत अजित नवले जे शेतकरी नेते आहेत ते उपस्थित राहणार आहेत. त्या सोबतच रविकांत तुपकर जे क्रांतिकारी स्वाभिमानी शेतकरी संघटना आहे त्याचे नेते आहेत ते उपस्थित राहणार. राजू शेट्टी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उपस्थित राहणार आहेत आणि महादेवराव जानकर बैठकीला उपस्थित राहणार. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार गट आणि काँग्रेसनं या आंदोलनाला पाठिंबा दिला होता. अमर काळे जे वर्धेचे खासदार आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवारचे, आणि सलील देशमुख हे कालच्या आंदोलनामध्ये सहभागी होते बच्चू पाटील, पण त्यांना या बैठकीत बोलवलं जाणार आहे का या संदर्भामध्ये स्पष्टता अद्याप आलेली नाही आहे. पण शेतकरी नेते जे बच्चू कडू यांच्या आंदोलनात होते ते मात्र या बैठकीला जाणार आहे. बहुधा 10 ते 15 लोक असतील. यातले 10 नावं जे आहेत ते मी सांगितल्याप्रमाणे हे नावं त्यामध्ये घेतली आहेत. प्रवीण, एकंदरीतच पाहायला गेलं तर बच्चू कडू आपल्या भूमिकेवर ठाम आहे, ते प्रचंड आक्रमक आहेत. आज जरी मुंबईमध्ये चर्चा होणार असली तरी सुद्धा एकंदरीतच याकडे लक्ष असेल. बच्चू कडू सध्या बोलतायत. आपली हजेरी लावली. नेमका 2-3 दिवस निसर्ग म्हणा किंवा परमेश्वरानं प्रचंड साथ पावसाच्या माध्यमातून आपल्याला दिलेली दिसते. मागं उपोषण सोडलं आणि त्याच्या अर्ध्या तासातच आपला पेंडॉल घेऊन पडला. तिथे प्रचंड झाला, मुसळधार पाऊस झाला आणि आजही तशी स्थिती आहे. अशा सगळ्या अवस्थेमध्ये जरांगे साहेबांना जेव्हा माहीत झालं तर लगेच कॉल आला तर या अशा अवस्थेमध्ये आपण शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. या भावनेतून ते एकदा पुन्हा त्यांच्या काळामध्ये खरं तर या आंदोलनाची सुरुवात करत असताना जसं आम्ही सगळे शेतकरी नेत्यांना एकत्रित आमंत्रित करून आपण याची एक मूठ बांधण्याचा प्रयत्न केला प्रामाणिकपणे. कारण नेते एकत्र झाले का शेतकरी एकत्र व्हायला सुरुवात होईल आणि मग ते नेते सगळे एकत्रित झाले, याची मूठ बांधली आणि कमी काळामध्ये या आंदोलनाची तयारी आपण केली. 150-200 सभा आपल्या झाल्या, 7 दिवसाचं अन्नत्याग झालं, पुन्हा पदयात्रा झाली, तेव्हा आंदोलन झालं, रक्तदान आंदोलन झालं आणि आता या टप्प्यामध्ये आपण पोहोचलो आहे. आपण ओबीसी नेत्यांना पण पत्र दिलं होतं, सगळ्यांना, प्रकाशजी आंबेडकरांना पण हे पत्र दिलं होतं, राजकीय पक्षांना पण आपण सगळ्यांना पत्र दिलं होतं. त्यापैकी काँग्रेसनं आपल्याला जाहीर पाठिंबा केला. काही काँग्रेसचे मंडळी कार्यकर्ते पण हजर होते, त्यांचे आभार मानले पाहिजे. दुसरं राष्ट्रवादी शरद पवारचे गट ते पण पाठिंबा दिला. ते स्वतः मला वाटतंय
अमरजी काळे, अनिलजी देशमुख हजर होते आणि नंतर उद्धव बाळ तिकून जरी अधिकृत पाठिंबा नाही आला तरी उमेश पाटील खासदार साहेब ते सुद्धा आंदोलनात मला वाटतं हजर होते. आणि मग अशा सगळ्यांना देत असताना आपण जरांगे साहेब जेव्हा आले तेव्हा मागच्या आंदोलनात सुद्धा ते आले होते आणि त्यांचं एक वाक्य फार महत्वाचं आहे का मी ओबीसी म्हणून नाही तर एक मराठा म्हणून नाही तर मी इथं शेतकरी म्हणून आलेलो आहो. हा मोठा फार मोठी गोष्ट आहे. आणि मला आता एका पत्रकारानं फोन केला, आता विचारलंय का तुम्ही आता तुमच्या आंदोलनाला वेगळी दिशा भेटणार का? तर बिलकुल भेटणार नाही. एखाद्या मोठ्या माणसाचा कार्यक्रम असला तर मग सगळेच विरोधक तिथं जाते कमी जात, तेलबीत जातं, लग्नात जातं, मरणात जातं, मग तिथं अडचणी येत नाही. सर्व पक्षांनी आले तर शेतकरी म्हणून सर्वजणांना एकत्र यायला काय पाहिजे, ते मोठे पण पाहिजे. जसा माझ्यासारख्या स्वीकारासाठी सुद्धा खऱ्या अर्थानं आम्ही पाहतोय कधी कधी कमीपणातून मोठेपण सिद्ध होत असतं आणि ते खरं तर जरांगे पाटील साहेबांनी तर दाखवलं आहे. आमच्या नेत्यांनी पण असेल, राजूजी सुट्टे असेल, वामनराव चटप असेल, तुमचे विजय चांदिया असेल, तुमचे प्रकाशजी मोरे असेल, तुपकर तर आम्ही बरोबरच आहे. आम्ही या नेत्यांचे कार्यकर्ते म्हणूनच राहिलो आहे. त्याच्यामुळे या मोठ्या नेत्यांसाठी एकदा आपण टाळ्या वाजवल्या पाहिजे. कारण यांनी जर या मुठबांधणीमध्ये हे एकत्र आले नसते तर हे शेतकरी नेते एकत्र दिसले नसते. या आंदोलनाचं सगळ्यात मोठं यश आहे. एका आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याला तुमची वज्रमुठ दिसेल आणि आत्महत्या करता करता तो थांबला तरी ते पुण्य आपल्या पत्री येणार आहे. म्हणून आंदोलनात काही गोष्टी नाही भेटल्या तरी काही गोष्टी फार मोठ्या उभ्या राहत असतात. हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. एकदा ही वज्रमुठ उभी झाली का आता याच्यातून एक चांगलं भविष्य शेतकऱ्याच्या आंदोलकाचं निश्चितच उभं राहील. ह्या सुद्धा त्याच्यातून अपेक्षा. मीडियाने सुद्धा फार चांगला आम्हाला प्रतिसाद दिला. खूप व्यवस्थित त्यांनी भारतभर महाराष्ट्रभर हे आंदोलन पोहोचवलं, लोकांच्या मनापर्यंत नेलं. आता वरचा देव पावला, खालचा देव पावते का नाही पावला हे आपल्याला खरं तर 7 वर्षात होऊ शकतं. कधी कधी आंदोलनात आपण जिंकतो तर हात कधी कधी हरतही असतो. आपण शरद जोशीचं एक वाक्य फार महत्वाचं आहे, कधी एखादा निर्णय झाला का त्याचे 10 विरोधी तयार होत असते आणि चांगलाही निर्णय कधी कधी आपल्याला विरोधात वाटत असतो. असं पण आंदोलन करतोय हे फार महत्वाचं असतं. निर्णय कमी जास्त होतातच कोणाचे आयुष्य. छत्रपतीच्या काळात एखादा निर्णय चुकतोय. जसं आपण गाडी चालवताना इकडे जाव का तिकडे जाव, थोडासा चुकला का अपघात होतो. पण त्याची आपण नेहमी आपण पाहिजे का त्याची खबरदारी आपण घेणं गरजेचं असतं. होऊ शकते कधी एखादा निर्णय सगळ्याच कार्यकर्त्याने पटन असं नाही होत. आता ते त्याच्या दिमाखातून आलेला विचार असतं. त्याला असं वाटतं का नाही असं केलं तर हे बरं झालं असतं, तसं केलं असतं बरं झालं असतं. तर याला काही फार महत्त्व नसते. आपली प्रामाणिकता त्या आंदोलनाबाबत त्या मुद्द्याबाबत असणं गरजेचं आहे. तुम्ही निर्णय चुकला म्हणजे तुमचं आयुष्य चुकलं फार. तुम्ही काय बेमानी केली लोक मुद्द्यासोबत प्रामाणिक असलो हे महत्वाचं आहे. कर्जमुक्तीचा धागा जो या ताईनं आम्हाला बांधला, जे काही पदर फाडून जे आमच्याला मनगटाला जे बंधन बांधलं ते बंधन, त्या बंधनासाठी बच्चू कडू मराले सुद्धा तयार राहील हे तुम्हाला सांगतो आहे. काही काळ कमी जास्त होऊ शकतो मान्य आहे, पण आंदोलन उभं फार मोठी गोष्ट. तयारीचे पक्के पठ्ठे झालो आहे. त्याच्यानं आता आपल्या मनगटातलं आंदोलन डोक्यात गेलेलं आहे. त्याच्यानं ते आंदोलनाची तयारी ही काही फार मोठा विषय आपल्यासाठी राहिला नाही. आणि तुम्ही सगळे समजदार आहात. आपण हेच घेऊनच येऊ. नाही हेच भेटलं तर आंदोलन करायला काही आपल्याला काही कोणाची परवानगी पाहिजे का? काही कोणाची परवानगीची गरज नाही आहे. त्याच्यानं आज मनोज दादा इथं आले, आम्हालाही बरं वाटलं. आम्ही ओबीसी नेत्यांनी यावं अशा अपेक्षा होत्या. ते नाही आले तो त्यांचा प्रश्न आहे. ते नाही आले म्हणून ते वाईट आहे असंही आम्हाला म्हणायचं नाही आहे. ते आम्ही असं म्हणू शकणार नाही. माझा शेतकरी सगळ्या जातीत आहे.
सगळ्या धर्मात, तो सगळ्या पार्टीत आहे, गटातटात आहे आणि तो शेतकरी म्हणून उभा राहत नाही, हे आतापर्यंत आवश्यक दुःख आहे. ज्या पद्धतीनं मी जरी एका मराठासाठी लढत असतो तरी सुद्धा माझा मराठा सुद्धा शेतकरी आहे आणि ओबीसी हा शेतकरी दुखी आहे, एवढं समजून ते इथं येणं ही फार मोठी गोष्ट आहे, लक्षात घ्या. म्हणून त्यांचे शुभेच्छा आभार मानतो. मला वाटतं त्यांनी सुद्धा येणाऱ्या लढ्यामध्ये आपण निश्चितच पुढची बैठक आपण घेऊ, कशा पद्धतीनं लढता आला पाहिजे. उद्याचं आंदोलन लोक आहे ते कुठं करायचं, काय करायचं ते मीटिंग नंतर आहे आपण लगेच, कारण आज 10 मंगल कार्यालयात आपले कार्यकर्ते बसलेले आहे, आपण शिफ्ट केलेलं आहे. बैठक झाल्यानंतर पुन्हा 11-12 वाजता आपण इथे येऊ आणि पुढच्या आंदोलनाची दिशा ठेवू. धन्यवाद. जय हिंद. मनोज दादा आजच्या या आंदोलनासाठी मनोज दादा जरांगे पाटील आले आणि त्यांनी एक प्रकारे शेतकरी आंदोलनाला पाठबळ देण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे आमच्या सर्व शेतकरी नेत्यांच्या वतीने, विशेषतः बच्चू भाऊ आहेत, राजू शेट्टी साहेब आहेत, रविकांतजी तुपकर आहेत, मंचावर जानकर साहेब आहेत, माझ्याबरोबर जे CPIचे नेते आहेत, सर्वांच्या वतीने परत एकदा त्यांच्या ह्या भूमिकेबद्दल त्यांचं कौतुक करतो आणि एकदा टाळ्या आपण त्यांच्यासाठी वाजवल्या. इतर सुद्धा वेगवेगळ्या समाजाचे नेते पुढे येतील आणि जातीसाठी लढत असताना मातीसाठी सुद्धा लढायचं आहे हे सर्वजण ठेवतील अशी अपेक्षा मी त्यांच्याकडून व्यक्त करतो. ही एकजूट आता वाढते आहे. सरकारने आता अधिक अंत न पाहता आजच्या बैठकीत तोडगा काढावा असं आव्हान आमच्या सर्व शेतकरी नेत्यांच्या वतीने सरकारला या ठिकाणी करतो. मनोज दादा जरांगे पाटलांना मी विनंती करेल की त्यांनी आपल्या सर्वांना संबोधित करावं. सगळ्यांना नमस्कार, सगळ्यांना जय किसान. मी इथं आलोय शेतकऱ्याचा पुत्र, शेतकऱ्याचा मुलगा म्हणून. आणि काही माझी बाजू लपून ठेवत नाही. की मागचे कोण गडबड करते त्याला बाहेर हाकून त्याने गप्प बसतो. तुमच्या ह्या असल्या चुकीमुळं काय होतं ते सुद्धा कालचं, त्याला बाहेर काढा नाही तर गप्पा पडा. काल बच्चू भाऊ ज्यावेळेस सांगत होते, तुम्ही शांत न ऐकल्यामुळं तुमच्यातलं आणि नेतृत्वातलं काय दुरावा होतो शब्दाचा हे तुमच्या लक्षात नाही. आंदोलन कोणत्या वळणावरती आहे, नेतृत्व करणारे तुम्हाला काय सांगायला येत, तुमच्या ह्या आरड्यामुळं गोंधळामुळं तुम्हाला कळत नाहीये भूमिका काय घ्यायची. तुमच्या गोंधळामुळं तुम्ही ऐकलं नाही. कारण आम्ही काल ते बघितलं, बच्चू भाऊ सांगत होते अर्ध्या लोकांना मिळत लागत नव्हता काय चाललंय, कारण तुम्ही तुमच्या त्याच्यात दंग होता. एखादी मोठी लढाई जिंकायची, आपण किती संयमानं शांततेनं काय शब्द केले, त्या शब्दाचे काय प्रयोग आहेत, त्याचे किती अर्थ होते, आपल्याला कसं आंदोलन पुढे चालवायचं हे जिंकायचं कसं. कारण मूळ गाभा आंदोलन असतो, कुठल्याही आंदोलनाचा मूळ गाभा आंदोलन असतो. आणि ज्यावेळेस इकडून एखादा शब्द जातो त्यावेळेस त्यांनी जर तिकडं तो समजून घेतला तर आपल्याला भूमिका कळते. उदाहरण म्हणून सांगतो, याला जोडू नका इकडं तिकडं. मुंबईत आम्ही लाखानं गेलो, पोरं शांत ऐकत होते काय विषय, पुढं काय करायचं ठरलंय, आता काय करायचं ठरलंय आणि संध्याकाळी काय सांगणार आहे. नंतरच्या वेळेत ते कुकर जात होते, त्यांना माहिती तुम्ही पण बघितलं. यामुळं आंदोलनाचा मेन गाभा आंदोलन असतं हे कोणी विसरू नसता नेतृत्वाचा काही उपयोग होत नाही. त्याची तळमळ, त्यांनी केलेले कष्ट वाया लागले.
आपण जे दृष्टिकोन घेऊन राज्यातून तुम्ही इथपर्यंत आला ते साध्य झालं पाहिजे. त्याच्यासाठी व्यवस्थित चित ठेवून लक्ष ठेवून आपण ऐकलं पाहिजे काय काय येतंय, माहिती काय काय. बऱ्याचशा लोकांना काल मला वाटतं बच्चूभाऊ बोलले, नवले साहेब बोलले, तुपकर साहेब बी बोलले. आम्हाला जे वाटत होतं ना नाही काय म्हणून कशी दिशा ठरवायची बाबा हो. तुम्ही 500 किलोमीटरहून इथपर्यंत एखाद्या मागणी मान्य करण्यासाठी आला, तुम्ही जर लक्षच नाही दिलं तर ते कसं होणार. इथून पुढच्या काळात तरी शांतता संयम ठेवा आणि काय दिशा आहे याच्यावरती लक्ष ठेवायचं. विषय असा आहे, मी शेतकरी म्हणून इथं आलो आणि मला चालता फिरता आणखी लय त्रास. मी काल ते 6:30 वाजता बघितलं, डाव टाकला. म्हणलं आपण घरात नाही जाऊ कसं. मी तुपकर साहेबांना फोन केला आणि त्यांना सांगितलं की बाबा मी गोळ्या औषध घेऊन निघतोय. 7 वाजता मी पहिला फोन बच्ची भाऊला केला असं निघतोय म्हणून, कारण ते दम निघत नव्हता, कारण त्याच्यातून आम्ही आलो. आता टप्पा कसा असला पाहिजे आणि आता आंदोलनाची भूमिका काय असली पाहिजे. टाकलेलं सरकारचं षडयंत्र डाव कसा मोडायचा किंवा प्रति डावानच मोडावं लागेल तरच आपण यशस्वी होऊ. आपण मात्र आता नागपूरकडे निघलं पाहिजे म्हणून आम्ही आलो. आम्हाला तुमचं मुंबईचं ठरलेलं माहित नाही, बैठक ठरली का काय याचा आम्ही नाही, कारण आंदोलन हाताळण्याची वेगळी वेगळी पद्धत असते. आमचं कसं हाताळायचं, तुमचं शेतकऱ्याचं कसं हाताळायचं, तुम्ही उभी आहेत त्याच्यात गाठतो. तुम्ही पूर्ण आयुष्य शेतकरी आंदोलनात खर्च केलं. कोणत्या टप्प्यावरती थांबायचं, कोणत्या टप्प्यावर नाही थांबायचं याचं ज्ञान तुम्हाला आहे. त्याच्यामुळे मी काय तुम्हाला सल्ले देत बसायला देऊ शकत नाही. मी सांगायचं जा नका जाऊ. शेतकऱ्याच्या आंदोलनातला टप्पा मला माहित नाही, मी तो शिकतोय. मी मागे सांगितलं की 2 तारखेला बैठक लावली, त्यांच्या सगळ्याच्या संमतीनं यंत्रवलीला रद्द करून टाकली. म्हणलं 2 शेतकऱ्यात गट दिसता कामा नाही आणि त्याला काय अर्थ आहे. लढायचं शेतकऱ्यासाठी आणि ते बंद करून टाका. मी यासाठी बोलली होती, तुम्हाला खरं सांगतो, मी काय 2-4 मिनिटापेक्षा जास्त बोलणार नाही. मी यासाठी लावली होती, सगळे अभ्यासक तज्ज्ञ संघटनेचे सगळे संस्थापक अध्यक्ष बोलवले होते. ते लढायचं कसं पब्लिक आहे आणि मी इमानदारीने लढतो. अभ्यासाचा आपला पत्ता नाही, जे आहे काय करत त्याला काय, पण आपण नीट करतो बाबा त्याला. आपल्याशिवाय आपलं यांना कथाकच घोडे लावल्याशिवाय हे नीट नाही होत. नाही तर न्याय नाही ना फी नाही ना काही नाही, असंच या असेच जा, अशा स्वरूपाचे. त्यामुळं यांच्याकडून समजून घेऊन एक बाजू यांच्याकडे द्यायची, दुसरी ग्राउंड लेवल आपण सांभाळू असं ते होतं. कालचा विषय खूप वाईट वाटला, कारण पहिल्याच दिवशी जर सरकार हे डाव टाकते आपण 100% साथ दिली पाहिजे म्हणून इथपर्यंत आलो. बाकीचा काही उद्देश नाही, उद्देश वाटू द्या तिकडे काय वाटू द्या. आम्ही आहेत म्हणलं आहेत, बच्चे बोला चांगला नाही त्याला आहेत म्हणलं आहेतच ना. पण आता ते मुंबई फिरवायचं काय मी सांगत नाही. ते मला आता बोलता बोलता म्हणले तुम्ही चला मुंबईला, आपण मस्त त्यांच्या तिकडे. त्यांच्याकडे काय, त्यांना रोग आला नाही इकडे, त्यांच्या पायामुळे का डिझेल लागत आहे का राखेल लागत आहे त्यांना का काही टाकायला पैसे नाही. सगळं आमचंच गबाळ आणलंय की मी आता बोलतो. सगळ्या गोष्टी आहेत ना त्यांचं. पण ते निर्णयात मी पडणार नाही, मी वितुष्ट आणणारा पोरगा नाही. तुमचं जसं ठरलंय त्या पद्धतीनं तुमचं येऊ. पण आता आम्ही जाऊ पण नाही सांगितलं. चलो धन्यवाद, तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा. ताकदीनं लावून धरा. राज्यातल्या शेतकऱ्यांना न्याय घेण्याची ही पहिली वेळ हे मी पहिलीच बघितलं की सगळ्या शेतकरी संघटनेच्या पात्र एका जागेवर आहे. न्याय मिळाला काही वेळ लागेल, काही लागेल. कारण हे जे चित्र राज्याने बघितलं ना, तिथं 15 जण असे बोल बसलेले, तिथं त्यांची जिरली. कारण हे एकमेकात बसत नाहीत, पोकर खेळायला तसे पहिले का ते मतभेद मनभेद सगळ्यातच असते. ते येऊन पुढे येऊन तेवढे पुढे जाईल का काय, पुढे जाऊ पण शेतकऱ्याचा न्याय मिळत ना. हे कवा बघतो आपल्या त्यातले घोडी आता मानपानाच्या फोटोच्या
मीडियात मीच पाहिजे दिवस कसं काय बोलावं एकाच मला बोलायला दिलं नाही माहीतच माझ्या टायमाला बंद कसं काय पडला बंद पडलं तिकडे डोंगर करून असेल तर आपल्याला एक खोडी मोडल्या पाहिजे एक जण करते ना बळ द्यायचं मोकळं व्हायचं पदार्थ शेतकऱ्याच्या पुढे एवढं स्वप्न बघायचं आपण ते मानपानापासून सुद्धा सगळ्यांनी लांब जाण मला वाटतं गेले सगळे शेतकरी संघटित खरंच त्यांचं कौतुक करायला पाहिजे की ते सगळे मानपान सोडून त्यांचे पद प्रतिष्ठा सोडून एका जागेवर ते सगळे उभा राहिले नक्की यशस्वी करा आणि आहे धन्यवाद धन्यवाद मनोज दादा या पद्धतीनं तुम्ही शेतकऱ्याच्या या लढ्याला बळ दिलं निश्चितपणे हा लढा यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि पुण्याचे एकदा सर्वांचे आभार मानतो एक कॉमन बाईट सगळ्यांना कॉमन द्या. जरांगे पाटील हे सध्या या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत आणि पहिल्याच दिवशी सरकार डाव टाकतोय असं म्हणत त्यांनी जोरदार निशाणा साधलेला आहे. आज खरं तर संध्याकाळी एक महत्त्वाची बैठक मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसोबत बच्चू कडू आणि महत्त्वाच्या शेतकरी नेत्यांची होणार आहे आणि त्यावर त्यांनी जोरदार निशाणा साधलाय आणि सरकारवरतीच एक प्रकारे शरसंधान साधलेले शेतकऱ्यांचे मुद्दे मी शिकतोय असं म्हटलेलं आहे आणि पहिल्याच दिवशी सरकार मात्र डाव टाकतंय. जातीसाठी लढलो आता मातीसाठी लढायचंय असंही भाष्य केलेलं आहे मनोज जरांगे पाटलांनी. मागं थोडं मागं सरकार थोडं मला सांगा तुम्ही आज या आंदोलनाला भेट द्यायला आलेल्या या आंदोलनाची व्याप्ती आता वाढणार आहे का? तुम्ही काही दिवसांआधी इच्छा व्यक्त केली होती की शेतकऱ्यांसाठी काम करायचं आहे याची सुरुवात इथून तुम्ही करतात. माझी इच्छाच पुरी झाली म्हणून शेतकऱ्याचं आंदोलन सुरू आहे कोणी मीच करावं या मी नाहीये. शेतकऱ्यांना आपल्या न्याय कसा मिळेल त्याच्या पदरात काय पडत याच्यासाठी समाधानी राहणार आहे. आपल्याला जर सगळ्यांची हाव लागली शेतकरी संपून जाईल म्हणून आपल्याला सगळ्यांना एक जणांना ताकद देणं गरजेचं आहे. या पद्धतीने आम्ही सगळ्या राज्यातले शेतकरी एक जीवन आंदोलनाच्या पाठीशी आहे. बरं मुख्यमंत्री काल बोलताना असं बोलले होते की सध्या आमच्यासमोर कर्जमाफीचा विषय नाही आहे जो शेतकरी आहे त्याला मदत कशी मिळेल जे अतिवृष्टी झाली त्याला मदत कशी मिळेल हा आमच्यासमोर प्रामुख्याने प्रश्न असणार आहे. काय वाटतं असल्यावर 3000 2000 याला मदत म्हणते ते सगळं संसार शेतकऱ्यांचा उद्ध्वस्त झाला. रानाचे रानं वाहून गेले त्यातलं पीक वाहून गेलं त्यातल्या कोंबड्या वाहून गेल्या घरात असणारं सगळं धान्य कपडे शाळेतले पोरांचे सगळे दप्तरं वाहून गेले. आमच्या शेतकऱ्यात असं आहे की आम्ही शेतात कामाला जाताना असणारं मंगळसूत्र किंवा कानातलं हे कधी शेतात नेत नाही तर घरात ठेवतो. ते घरात ठेवलेलं सुद्धा सोन्या नाण्यासहित सगळं वाहून गेलं. बाजरी ज्वारी गहू असणाऱ्या घरात त्याला कोमं उगले. परत म्हशी वाहून गेल्या कांद्याच्या चाळीची चाळी वाहून गेल्या लोकांनी सोयाबीनच्या गंजी घातल्या होत्या त्या सुद्धा वाहून गेल्या. तुम्ही भरपाई देताय काय? आम्हाला 100% भरपाई पाहिजे या मतावरती आम्ही थांबेल. सरकार हे शेतकरी एक मिनिट समजा सकारात्मक निर्णय झाला नाही तर इथून पुढे जे रेल रोक होईल किंवा इतर आंदोलन होईल त्यामध्ये तुम्ही सहभागी असणार आहे. आता ते आज चालले जर तरला आजच उत्तर देऊन बरोबर नाही. आज ते चालले त्यांचं ठरलंय जायचं सगळ्या त्यांच्या समितीचं. आज काय निर्णय होईल महाराष्ट्र बघायलाच ना. सरकार हे शेतकरी संपवण्याचं कार्य करते आहे असं आरोप होत आहे. काय वाटतं तुम्हाला? कोण म्हणतंय संपवण्याचं काम करते आहे कारण शेतकऱ्यांचे हेडसाण एवढी होत आहे पण सरकार लक्ष देत नाही. सरकारने चांगलं केलं का शेतकऱ्याचं 70 वर्षात 75 वर्षात केलंच नाही ना. शेतकरी जितका लुटता येईल तितकं लुटण्याचं काम प्रत्येकाकडून झालं हे ना. यांचा नेटोबाच करणं गरजेचं आहे. एवढं ना मी आता काय हे आंदोलन कसं आहे माझ्या याच्यामुळे हे होऊ नये कारण थोडीशी हे असताना अनुभवी लोक असताना आपण बोलू नये असं माझं मध्ये हे असे नीट करायला आलेले आहेत. त्याच्याशिवाय प्रश्न काय मार्ग असे नीट असं मला वाटतं.
तुम्ही म्हणाले की योग्य वेळ तुमच्या म्हणण्यानुसार ही योग्य वेळ आहे. यावेळी जर शेतकऱ्यांना मदत केली, खरीप गेला, रब्बी मात्र शेतकऱ्यांच्या हाती आणायचं असेल तर ही योग्य वेळ आहे. हो, याच्यावरती मी सहमत आहे की हीच योग्य वेळ आहे सरकारने मदत करण्याची शेतकऱ्यांना, आणि आंदोलन सुद्धा योग्य वेळीच उभा आहे. काल ज्या पद्धतीनं न्यायालयाने आदेश दिला की खाली करा जागा, तोच जो डाव आहे का सरकारचा? मी न्यायदेवतेबद्दल बोलणार नाही, कारण न्यायदेवताच ही शेवटचा गरिबांचा आधार आहे. परंतु सरकारने मात्र डाव टाकला. प्रतिडाव टाकून त्यांचं षडयंत्र कसं मोडायचं, आंदोलन आपण कसं यशस्वी करायचं, हे डाव मात्र आपण खेळणं गरजेचं आहे. त्याशिवाय यशस्वी होणं अवघड आहे. आंदोलनाला बळ मिळेल का, त्याची व्याप्ती तुम्ही वाढवणार का, तुमच्या कार्यकर्त्यांना सांगणार का या आंदोलनाचं? अरे आम्ही काय शेतकऱ्याचे पोरं नाही काय, कार्यकर्त्याला सांगायला आम्ही सगळेच एकामेकाचे कार्यकर्ते आहेत. इथं काय आता नेते बघा ना तुम्ही, ज्यांनी उभे हयाती घातल्या त्यांनी सगळ्यांनी, ते सगळे अरे एका पंक्तीत बसले ना. याच्यापेक्षा राज्याला काय संदेश पाहिजे? त्याच्यामुळे मोठेपण लहानपण काय नाही, श्रीमंत शेतकरी गरीब शेतकरी सगळे एका आचारसंहितेखाली जर खाली आले तर हे आंदोलन यशस्वी होत आहे आणि सगळ्यांना बाहेर पडावंच लागणार. बरं, तुम्ही बोलताना एक गोष्ट बोलले की मुंबईला जायला नको होतं, पण आता तुम्ही त्यावर बोलणार नाही. बच्चू कडून जे काही पाऊल घेतलं ना, मुंबईला चर्चेला जातात, या बाबतीत तुमचं काम? मी स्पष्ट सांगितलंय की या आंदोलनात आणि आमच्या आंदोलनात खूप फरक आहे. कारण यांना हे अनुभवातून केलं यांनी, यांचे अनुभव यांना बोलतात की आपण कोणत्या टप्प्यावर काय काय निर्णय घेतले. कारण शेतकऱ्याच्या मागण्यातलं मला ज्ञान नाही, त्यामुळे मी काय बोलणार. ज्याच्यात मला ज्ञान आहे त्यात मी बोलतो. आता मी हे शिकतोय, नाही असं नाही की बरोबर करतील अशी आशा आहे महाराष्ट्राला की हे सगळे शेतकरी संघटनेचे सगळे बरोबर करतील. बच्चू भाऊ, तुम्ही आता एक प्रश्न असा आहे, तुम्ही यापूर्वी आंदोलनात जी आर निघाले, किती लोकांना प्रमाणपत्र मिळालेले आहे ओबीसी, काय आकडा कुठपर्यंत पोहोचलाय? कारण की तायवाडे म्हणतात नागपूरला तुम्ही आले, तायवाड्यांच्या गावी खूप कमी लोकांना प्रमाणपत्र मिळाले ओबीसीचे. ते इथला विषय नाही, त्यामुळे मी इथं ते विषय बोलणार नाही, पण एका मराठा आरक्षणातून होणार. बच्चू भाऊ, जरांगे पाटील तुमच्या आंदोलनात आलेला आहे, तुमच्या आंदोलनाला आता बळ मिळालेलं आहे का, ताकद मिळालेली? निश्चितच मला वाटतंय का या पद्धतीनं शेतकरी म्हणून ते आलेले आहेत आणि त्याची निश्चितच चांगला परिणाम महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांसाठी उभा राहणार. त्याचा फायदा हे या सगळ्या गोष्टीचा शेतकऱ्याला फायदा होणारच. सरकारवर दबाव वाढेल का होता या सगळ्या? दबाव वाढणारच आहे. आखरी कसं आहे का आम्ही सगळे मिळून एकत्र लढलोच पाहिजे आणि तो शेतकरी त्याच्यासाठी कुठलाही भेदभाव न ठेवता कुठल्याही प्रकारचं राजकारण न करता लढणं फार महत्त्वाचं आहे आणि कुठलाही मतभेद न करता लढलो उभा राहील. आज तुम्ही मुंबईला जात आहे, तुमची आता जरांगे पाटलांशी चर्चा झाली आहे, नेतृत्व इथं कोण सांभाळणार आहे, तिकडे कोण कोण चाललेले आहे? इथे आमचे काही पदाधिकारी आहेत ते सगळे इथं थांबणार आहेत. 10 मंगल कार्यालयात आपण कार्यकर्त्याची राहण्याची व्यवस्था केली, कारण त्यांचे अधिक वाक्य करून काही समोर जाणं शक्य नाही आणि म्हणून आम्ही रात्री वापस येणार आणि मग बैठक घेऊन पुढचा निर्णय घेऊ. आणि पुढची भूमिका तुम्ही आजच्या निर्णयातून काय आज संध्याकाळी जाहीर करू. आज काय अपेक्षा असेल? आज पुढची भूमिका जाहीर करू संध्याकाळी. उद्या समजा आंदोलनाची वेळ आली तर त्याची तुम्ही तयारी पूर्ण ठेवलेली आहे ते का? तर आंदोलनाला काही फार मोठा वेळ लागत नाही. हेच कसं आहे आमचं ठरलेलं आहे, लोक आहे तो गांधीगिरी से, नाही आहे तो फिर भगतसिंगगिरी से. आम्ही कोणाला उडवू पण शकतो. हा, तुम्हाला माहित नाही का, आम्ही झालो होतो रामगिरीवर, घुसलो कुठं आम्ही? एवढे सगळी पोलीस यंत्रणा फेल केली नाही केली, आम्ही केली ना फेल, कमी ताकदीमध्ये केली, कमी वेळात केली. तुम्ही हे लक्षात घ्या. आम्ही 4-5 महिने झाले आंदोलन करतो आहे आणि कमी ताकदीमध्ये, एक तर शेतकरी येत नाही, पहिला ते एकत्र आले तर ते येणं शक्य नव्हतं आणि मग ते आले तर आता त्याचा व्यवस्थित या आंदोलनाला एक भविष्य निर्माण होईल असं वाटतं. सर, आंदोलन को मनोज जरांगे थँक्यू. सर, मनोज जरांगे आपके आंदोलन में आए हैं, कितना बल मिलेगा इस आंदोलन को लेकर? ये हमें बताया है कि इनसे आने से बहुत फायदा, एक आंदोलन की अच्छी दिशा भी मिलेगी. क्या अगला प्लान क्या होगा? आज बैठक अभी सब मिलकर करेंगे ना. अभी बैठक ही नहीं हुई तो प्लान पूछ रहे हो, इतने आगे जाने की जरूरत नहीं है. क्या लगता है सरकार सकारात्मक होगी अभी? नहीं होंगे तो करेंगे. बच्चू भाऊ थँक्यू. कोणाचं आहे हे? कोणाचं आहे?
ते सरकार सकारात्मक असेल आणि सकारात्मक नसेल तर त्यांना करू असं म्हणत बच्चू कडू यांनी आज बैठक होती आणि या बैठकीनंतरच महत्त्वाचा निर्णय घेतला जाईल असं म्हटलेलं आहे. आणि आम्ही एरवी सत्याग्रह गांधीगिरी पद्धतीनं हे आंदोलन करतोय, पण गरज पडली तर भगत सिंगगिरी सुद्धा करू शकतो असं म्हटलेलं आहे. आणि आंदोलन हे कशा पद्धतीनं असेल याचा एक प्रकारे इशारा दिलेला आहे. आजची बैठक ही सकारात्मक व्हावी अशी अपेक्षा आहे असंही त्यांनी म्हटलेलं आहे. तर यापूर्वी इथे दाखल झालेले जरांगे पाटील यांनी सुद्धा या सगळ्या शेतकरी नेत्यांशी संवाद साधला आणि इतक्या मोठ्या प्रमाणात हे शेतकरी नेते प्रश्न उपस्थित करतायत. न्याय मिळावा, शेतकऱ्यांना, गोरगरिबांना न्याय मिळावा असं म्हटलेलं आहे जरांगे पाटील यांनी सुद्धा. शेती संदर्भात मला जास्त माहिती नाही, त्याबद्दल मी माहिती करून घेतोय. मात्र आधी जातीसाठी लढलो, आता मातीसाठी लढतोय असं म्हणत त्यांनी आता नागपुरात ते दाखल झालेले आहेत. आणि पुढच्या बैठकीतनं काय निर्णय होतो, हे सगळं शिष्टमंडळ काय निर्णय घेतं हे पाहावं लागेल असंही त्यांनी म्हटलेलं आहे.